नमस्कार, मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपला गावाला जे फणस मिळतात त्याची कोयरी म्हणतात, म्हणजे छोटा फणस अगदी कोवळा असतो, त्याची मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे। त्या भाजीमध्ये चिपळूण रत्नागिरी पट्ट्याला जे तिळकुळ घालून भाजी करतात तशी एकदम ऑथेंटिक पद्धतीत मी तुम्हाला एकदम गावच्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे। फक्त चूल नाही आपल्याकडे, बाकी आपण मुंबईत ही भाजी करतो आहे आणि बघा तुम्हाला आवडली तर तशा पद्धतीने करून पहा। तर हा आपण फणस घेतलेला आहे, मी अर्धा फणस घेतलाय। तर आता ह्याला आपण कट करून घेऊया। त्याला पूर्ण कापून घेऊन त्याला आपण पाण्यात ठेवू। मधला भाग काढून घ्यायचे, पूर्ण मधला भाग असा काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे असं आपल्याला असं सोलून घ्यायचे। हे असं असे तुकडे सोलून घ्यायचे आणि हे काढून टाकायचे पूर्ण। असा पूर्ण आपण त्याचा मधला भाग काढून घ्यायचा, साईडचा भाग असा काढून घ्यायचा। असा पूर्ण ना असा साईडचा भाग काढून घ्यायचा आपल्याला। नंतर असे छोटे छोटे तुकडे करायचे जरा असे आणि ते असे पाण्यात घालायचे आणि ह्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 ते 3 शिट्ट्या अशा कुकरला लावून स्वच्छ धुवून कुकरला लावून उकडवून घ्यायचं। 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये पूर्ण शिजणार ते। तर आपण चला पुढची प्रोसेस आपण करूया। हे ना असं तीळ, ते जवस तीळ म्हणतात ना, ते आहेत काळे असे लांब असतात। पण आपले तीळ असतात ना तसे नसतात, हे लांबडे असतात थोडे। हे थोडंसं घ्यायचं कारण पूर्ण आपण ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे अगदी गावी बनवतात तशी आपल्याला बनवायची आहे। त्याच्यामुळे हे मी तीळ घेतलेले आहेत। हे तीळ आता थोडेसे गरम करूया आपण। चला, तीळ असं थोडं गरम करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटायचे। जर तुम्हाला असं ह्याची चटणी बनवायची असेल तर ह्याच्यात मीठ आणि लाल तिखट घालून तुम्ही हे वाटू शकता, म्हणजे पूर्णच्या पूर्ण असं जवसाची चटणी होते। म्हणजे ह्याला काळे तीळ म्हणतात। ती एक 2-3 मिनिटं गरम करून घ्यायचे, पूर्ण भाजायचे नाही आहेत त्याला। 2-3 मिनिटं असे गरम करून घ्यायचे। हे बघा थोडे गरम झाले ना कसे वाटायला सुद्धा असं छान होतात आणि असे ते गरम करून आता आपण वाटून घेऊया। मोहरी घालायची 1 चमचाभर, थोडे हिंग घालायचे आणि 1 कांदा घालायचा, 1 छोटा चमचा हळद घालायची आणि लाल तिखट घालायचे। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। अगदी साधी सोपी आणि गावच्या पद्धतीमध्ये, याच्यात काहीही असं जास्त वस्तू घातलेल्या नाहीये, अशी ही भाजी आहे, पटकन होणारी आहे।
हे फणस मी उकडवून जरा असं बारीक करून घेतलेलं आहे. बिर्याणी बनवू. अशी ही भाजी खूप सुंदर भाकरी बिकरी बरोबर गावी आहे ना, तर अगदी बनवलीच जाते. आणि फणस आता आमचा गावावरून आलेला, त्याला फणसाची कुयरी म्हणतात, नाहीतर छोटा फणस असा कोवळा असतो ना त्याचं बनवलं जातं. गऱ्याची सुद्धा भाजी बनवतात, पण आज मी तुम्हाला कुयरीची भाजी दाखवते, फणसाची कुयरीची भाजी. आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय. असं 1-5 मिनिटाची वाफ द्यायची आहे, कारण जेणेकरून मीठ आणि तिखट वगैरे सगळं लागेल त्याला. कारण त्याला ना आपण उकडून घेतलेले आहे, म्हणजे शिजायचा काही प्रश्न येत नाही, फक्त मीठ मसाला वगैरे लागला पाहिजे. म्हणून 5-6 मिनिटं असं आपण एकदम कमी गॅसवरती त्याला वाफ देऊन घेऊया. आपल्याला 2-1 चमचे आपण तीळ वाटलेले ना ते घालायचे. आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी अशी छान सुकी भाजी होते. ह्याच्यामध्ये तुम्ही ना सुका जवळा टाकलात तरी सुद्धा गावी टाकतात, खूप छान लागतं ती पण भाजी. पूर्ण अशी भाजी झालेली आहे. आमची ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर करून पहा, आम्हाला कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नमस्कार.